स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे आता फॉर्म आहेत ते आता छाननी चालू आहे. छाननीचं काम चालू झालेलं आहे. आता आपण पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या पाहू शकतो. 2674 इतकी झालेली आहे मित्रांनो. म्हणजेच आता हे जे फॉर्म आता तपासायला चालू झालेले आहेत हे मित्रांनो, आता जे नारी शक्ती दूत ॲपवर जे आपण फॉर्म भरत होतो ते आपले तहसील लेवलवर आता फॉर्म तपासले जात होते. आता हे जे फॉर्म आहेत हे मतदारसंघ, जो पण तुमचा मतदारसंघ असेल त्या मतदारसंघ लेवलवर हे फॉर्म आता तपासले जातात व फॉर्म मंजूर करायचं काम पण आता मतदारसंघ लेवलवर चालू झालेलं आहे मित्रांनो. आता या अर्जाची छाननी चालू आहे व काही जणांचे आता छाननी अंतर्गत फॉर्म रिसबमिटमध्ये म्हणजेच रिजेक्ट होत आहेत. काही कारणाने काही कागदपत्रामध्ये जर त्रुटी असेल तर ते रिजेक्ट होत आहेत मित्रांनो. ते कसे आपण दुरुस्त करू शकतो, परत कसे अपलोड करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो. त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर जे आपण फॉर्म भरताना आपले लॉग इन ID बनवली होती ते लॉग इन ID इथे टाकायचं आहे. मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून हे कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपण इथे तीन डॉटवर क्लिक करून इथे तिसरा नंबर यापूर्वी केलेले अर्ज इथे क्लिक करायचं आहे. यापूर्वी अर्ज केलेल्यामध्ये आपले जे आधी आपण अर्ज केले होते ते फॉर्म आपल्याला इथे दिसतील. त्यानंतर आपल्याला इथे एक असं पेंडिंग नंतर जे आता रिसबमिट ऑप्शन आपल्याला इथे असं दिसून येईल मित्रांनो. रिसबमिट म्हणून ऑप्शन इथे आपल्याला असे दिसून येईल. हे रिसबमिट काही ना काही कागदपत्रामध्ये जर तुमची त्रुटी असेल तरच रिसबमिट आता असं शेरा येत आहे. हा कारण पाहण्यासाठी आता नारी शक्ती ॲपमध्ये तर हे कारण समोर दिसत होतं. आता हे कारण पाहण्यासाठी आपल्याला या आयकॉनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपले हे डिटेल ओपन होईल. त्यानंतर आपल्याला इथे खाली क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपले जे कारण आहे ते कारण आता आपण इथे पाहू शकता मित्रांनो. रेशन कार्डमध्ये नाव नाही, म्हणजे या जी महिलांनी फॉर्म भरलेला आहे यांची आता राशन कार्डमध्ये नाव नाही म्हणून हे शेरा देऊन फॉर्म रिसबमिट स्टेटसमध्ये आलेला आहे. म्हणजेच काही कारणाने हे फॉर्म डिसअप्रूव्हलमध्ये टाकण्यात आलेलं आहे मित्रांनो. आता हे दुरुस्त कसं करायचं तर आपण इथे जे कागदपत्रे आपण अपलोड केले होते ते आपण इथे पाहू शकता. आता यांचे राशन कार्डमध्ये नाव नाही, म्हणजेच जे राशन कार्डची मागची बाजू आहे यामध्ये त्यांचे नाव क्लिअर दिसत नाही. ते आपण व्ह्यू फाईल या ऑप्शनवर क्लिक करून पाहू शकतो. व आता हे दुरुस्त करण्यासाठी आपल्याला आता इथे एक एडिटचा ऑप्शन आपल्याला दिसेल. पेनचा आयकॉन आपल्याला दिसेल. इथे क्लिक करून आपण जर इथे क्लिक केलं तर आपला जे फॉर्म आपण भरलं होतं ते पुन्हा आपल्याला दिसेल. व खाली जर आपण आलात तर इथे जे आपण डॉक्युमेंट कागदपत्रे अपलोड केली होती त्याचे ऑप्शन आहेत. आता आपण इथे अपलोड या बटनावर क्लिक करून परत जे आपण त्रुटी जी आपल्या डॉक्युमेंटमध्ये आली होती ते दुरुस्त करून परत अपलोड करू शकता या अपलोड बटनानंतर. आणि त्यानंतर आपण माहिती हे हमीपत्र स्वीकारून माहिती साठवामध्ये जर क्लिक केला तर परत आपल्याकडे हे फॉर्म येईल. त्यानंतर हे कॅप्चा टाकल्यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर हे फॉर्म परत पेंडिंगमध्ये जाईल व व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपले फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ड होईल.